नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला ज्वारीची भाकरी कशी करायची आणि ज्यांना भाकरी येत नसतील त्यांच्यासाठी आपण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भाकरींचं रेसिपी सांगणार आहे। तर सगळ्यात आधी मला दोनच भाकरी करायच्या। मी याच्यात पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण गॅसवर गरम करून घेणार आहोत। बघा ह्या ठिकाणी गॅस चालू केला आणि ह्या ठिकाणी आपण इथे हे पाणी गरम करून घेणार आहोत। पाणी जोपर्यंत आपला हात बुडत नाही तोपर्यंत आपण इथे हे पाणी असं गरम करून घेणार आहोत। तर आपलं हे पाणी आपल्या हात जातील एवढं गरम झालेलं आहे। आपण ते बाजूला काढून घेणार आहोत। इथे पाणी गरम झालं, तवा ठेवणार आहोत, तवा तापू देणार आहोत। त्याच्यानंतर इथे आपण ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकता तुम्ही, ज्वारीचं। ते इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे। मला दोनच भाकरी करायच्या आहे त्याच्यामुळे मी इथे इतकं पीठ घेतलं आहे। दोन भाकरींनी इतकं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यात तुम्हाला मीठ किंवा तीळ टाकू शकतात, मीठ टाकू शकतात। या ठिकाणी आपण इथे मीठ किंवा तीळ, तर ह्या ठिकाणी मी थोडंसं मीठ टाकणार आहे। बघा ह्या ठिकाणी चव येण्यासाठी इथे मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण जे हे पाणी जे घेतलं होतं ते पाणी आपण याच्यात हळूहळू असं, आपल्याला हाताला खूप गरम नाही आणि खूप थंडही नाही, असं थोडंसं पाणी घेतलेलं आहे। बघा असं चटका बसत नाही हाताला एवढं पाणी घेतलं आणि आपण हा जो गोळा आहे हा मळून घेणार आहोत। हा बघा या ठिकाणी हा असा ज्वारीच्या पिठाचा गोळा। तर आपण आता इथे ही परात घेतलेली होती, पराती खाली मी इथे फडकं ठेवलेलं आहे। इथे एक त्याचं एक हात धरणं ठेवलेलं आहे खाली आणि त्याच्यावर आपण ही परात घेतलेली आहे। कारण का पीठ जेव्हा आपण भाकर वगैरे थापतो तर तेव्हा ती परात आपली हलली नाही पाहिजे आणि जर त्याच्या खाली आपण असं फडकं ठेवलं किंवा काही आपला हात धरणं ठेवलं तर छान भाकरी आपल्याला थापटता येते। तर हे बघा असं मी थोडं थोडं पाणी टाकून, तर आता तुम्हाला जर वाटलं तर याच्यात तुम्ही तीळ सुद्धा टाकू शकता। हे बघा आपल्याला हे पिठाचा छान असा हा थोडं थोडं पाणी वापरून आपण इथे गोळा करून घेणार आहोत। हे बघा असा हा गोळा करून घेतलेला आहे। हा गोळा झाला आपला तयार। हा आपला छान असा 5-1 मिनिट असा हा गोळा आपण इथे एका हाताने आपण असा रगडून घेणार आहोत। या ठिकाणी आपण हा गोळा रगडून घेणार आहोत आणि हे पीठ असं कोरडं होत असतं तर पाण्याचा हात इथे आपण याच्यात पाण्याचा हात बुडवायचा आणि परत हे पीठ असं रगडून घ्यायचं। जितकं जास्त रगडलं तितकी सुंदर भाकर येते। हे बघा अशा पद्धतीने असं जर तुम्ही परत एकदा, ज्यांना भाकर येत नाही त्यांच्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ही भाकर आपण परत गोळा तयार करून घेत आहोत। हा बघा आपला हा गोळा बघा किती छान आणि असा छान असा झालेला आहे। तुम्ही कशाही प्रकारचं पीठ असलं तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे। आपण इथे हाताच्या हा जो हात आहे याच्या साहाय्याने आपण इथे हा असा रगडून घ्यायचा आहे, याला रगडणं म्हणतात। तर अशा पद्धतीने आपण हा बघा अशा पद्धतीने आपण हा रगडून घ्यायचा आहे। हा असा आपण इथे रगडून घेत आहोत। आपण इथे तवा गरम करायला ठेवला आहे, तवा गरम झाला आहे, गॅस कमी केला आहे आणि आपला हा गोळा परत एकदा आपण इथे हाताला पाणी लावायचं आणि परत आपण हा गोळा छान असा हा रगडून घ्यायचा। असा 4 ते 4-5 मिनिट असा आपण हा गोळा रगडून घेतलेला आहे। हे बघा आणि आपल्याला आता जितकी छोटी, तर तुम्हाला सध्या आता भाकर येत नसेल तर त्या भाकरीसाठी तर हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला जितका गोळा लागतो, आपल्याला तुम्हाला भाकर येत नसेल तर सुरुवातीला असा छोटा गोळा घ्या। हा बाजूला ठेवणार आहोत आपण। तर आपण हा छोटा गोळा घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी हातावर असा घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर परातीत आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत
हे पीठ असं पसरवणार, दोघं हातांना असे पीठ लावून घेणार. ह्या ठिकाणी असं दोघं हातांना आपण इथे पीठ लावून घेतलं. हा गोळा आपला ही जो हात आहे त्या हातावर अशा पद्धतीने आपण हे बघा अशा पद्धतीने मध्ये राऊंड येतो आणि साईडला असा असा पद्धतीने आपण इथे हा दाबून घेतलेला आहे बघा. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे हे बघा असं झालेलं आहे, अशी झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला हाताला आपण पीठ लावलं, खाली पीठ टाकलं. ह्या दोघं हातांना आपण इथे पीठ लावलं आणि हा अलगद असा गोल फिरवायचा आहे. अलगद असा आवाज येतो हे बघा, या ठिकाणी आवाज येतो ह्याचा. तर हा जो आपला हात आहे, एक हात आहे तो ह्या ठिकाणी लावला आणि आपल्याला गोल भाकर पाहिजे असेल तर ही बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण हे दोघं हात असे ठेवून हे बघा या ठिकाणी असे ठेवून आणि असं करू शकतो. पण आपल्याला एका हाताने जर जमत असेल तर हे असं, तर ह्या ठिकाणी असं, तर इथे ही परात फिरते तर एका हाताने आपण ही परात अशी धरून ठेवलेली आहे. आणि ही जी भाकर आहे तर छान अशी आपण, तुमची जर परात अशी छान चिटकली तर ही आपण अशी सुद्धा फिरवू शकतो. हे बघा या ठिकाणी आपण एक हात लावून आणि ती दाबली आणि तुम्हाला जितकी छान भाकर जितकी बारीक पाहिजे तेवढी बघा किती बारीक भाकर आलेली आहे हे बघा. त्याच्यानंतर ही एका हातावर ही भाकर आपण इथे उचलणार आहोत हे बघा. आणि इथे आपण इथे तव्यावर टाकलेली आहे, तव्यावर छान भाकर टाकली. त्याच्यानंतर आपण जे पाणी घेतो त्या पाण्याचा तडका लावून याच्यात वर टाकून आणि त्या भाकरीला आपण इथे पाणी लावून घेणार आहोत. तर आपण ह्या ठिकाणी गॅस मोठा केलेला आहे. आता भाकर टाकल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे कारण आपला तवा तापला गेलेला होता. आता आपण इथे मोठा केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाकरी उलटवण्यासाठी ही उलटणी लागते तर आपण इथे उलटणी घेणार आहोत. हे बघा या ठिकाणी आपला तवा तापल्यानंतर अलगदपणे आपण ही भाकर अशी उलटून दिलेली आहे. अशा पद्धतीने आपली ही भाकर तिथे तव्यावर होत आहे. तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या भाकरीची तयारी करतो. तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आता आपण दुसऱ्या भाकरीची परत दुसरी भाकर जी आहे ती अशा पद्धतीने आपण हा गोळा आपल्याला जितका लागतो तितका, तर हा बाकीचा गोळा आपण इथे बाजूला ठेवला आणि दुसरा गोळा लागतो तेवढा आपण परत घेतलेला आहे. त्याच्यानंतर परत इथे खाली आपण इथे पीठ टाकलं. पीठ टाकल्यानंतर दोघी हातांना पीठ लावलं आणि हा जी भाकरचा गोळा आहे तो आपण असा पद्धतीने करून घेतलेला आहे बघा. अगदी छान झाला हा असा झाला आणि आपण याच्यावर ठेवलेला आहे. तोपर्यंत आपली इकडची जी भाकर आहे तिला परत आपण एका लोटणीच्या साह्याने आपण ती बघून घ्यायची आहे. आपली ती तयार होत आहे. परत आपण इथे अशा पद्धतीने ही भाकर आपण थापटून घेत आहोत. अलगद ही परात एका हाताने धरून आणि इथे अलगद असं ठेवायचं आहे. हे बघा दोघं हात लावायचे तर दोघं हात सुद्धा आपण लावू शकतो. हे बघा अशा छान अशा पातळ अशा भाकरी तयार झाल्या आहेत. आणि ही भाकर आपण इकडे गॅसवर ठेवलेली तर ही आपण पूर्ण सगळ्या बाजूने आता आपण इथे शेकून कशी घेणार आहोत ते बघणार आहोत. या ठिकाणी ही भाकर आपण शेकत आहोत. तर बघा अशा पद्धतीने ही पूर्ण बाजू आपण शेकून घेणार आहोत.
तर आपली ही भाकर ह्या बाजूने पूर्ण अशी शेकली गेलेली आहे बघा. ही अशी एका बाजूने आपण पूर्ण शेकली गेलेली आहे. तुम्हाला वाटलं ह्या ठिकाणी ही भाकर हे बघा अशा पद्धतीने ही गॅसवर सुद्धा अशी शेकली जाते. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं हे असेल तर या ठिकाणी बघा अशी पण आपण इथे शेकून घेऊ शकतो. हे बघा छान असा पोपडा येणार आहे तिला. हे बघा अशा पद्धतीने आपण ही भाकर, तुम्हाला जर अशी शेकायची असेल तर ही अशी सुद्धा शेकू शकतात. छान अशी ही भाकर अशी थोडी खरपूस शेकली गेलेली आहे आपली. आपण आता दुसरी भाकर करणार आहोत. तर ही जी भाकर आहे ही परत आपण याच्यावर टाकणार आहोत आणि याच्यावर बघा अशा पद्धतीने याला परत आपण इथे पाणी लावणार आहोत. आणि माझा परत एक गोळा उरलेला होता आणि ती भाकर आपण परत एक अशी तयार करून घेणार आहोत. परत आपली ही भाकर तयार. आपण ही दुसरी जी भाकर आहे ती अशी शेकून घेत आहोत बघा. छान अशी ही भाकर आपली तयार झालेली आहे. आता आपण हे परत छान अशा आपल्या ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत. छान पोपडा आलेला आहे बघा. हे बघा या ठिकाणी आपण हे तुम्हाला मोडून दाखवते बघा. छान असा हा पोपडा आला आहे. हे बघा अशी छान आपली ही भाकर तयार झालेली आहे. हे बघा नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. छान अशी आपली ज्वारीची भाकर तयार झालेली आहे.